तुम्हीच हा कला करायचा आहे तोपर्यंत आमची इथं वारी आहे. वेगळ्या आमचं या अधिष्ठानावरती कोण राहणारच नाही. का तर आम्हाला सतत सतत संत वामनानंद महाराजांचं स्मरण चिंतन हे घडावं हाच सदी येतो. आणि म्हणून आत्ताच्या ह्या कीर्तनाचा सार तुम्हा सर्वांच्या लक्षात आलाच असेल. या न्यायानुसार आपण वारीमध्ये येण्याचं नियोजन काय आहे तर एवढंच नियोजन आहे की आपल्यातले विकार जे आहेत हे सगळे बाजूला झाले पाहिजे. आणि ते वारीशिवाय बाजूला होऊ शकत नाही. का तर वारीमध्ये यज्ञ पावला पावली होत असतोय आपल्याकडून. रामकृष्ण या नामाचा यज्ञ आपल्याकडून पावलं पावली होत असतोय. आणि सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कोणता असेल तर नामस्मरण हा सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे. दुसरा कुठलाही यज्ञ श्रेष्ठ याच्यामध्ये नाही. समिता जाळवसेने अगदी तूप जाळवसेने यज्ञ केला जातो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हा नामाचा यज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. कर्ली महाराज आश्रम आंबवडे या ठिकाणावर या प्रांगणातून या भव्य अशा इमारतीतून मंदिरातून आपण हा नियोजन करून आपण या ठिकाणी गेली 12 वर्ष अविरत काही काही मंडळी तर 12 वर्ष चाललेले आहेत. परवाच्या कीर्तनाच्या माध्यमामध्ये सरांनी आपले आदर्श शिक्षक हरिभक्तपरायण सचिन क्षीरसागर सर त्यांनी सगळ्यांची अगदी भेटी घेतली आणि त्याच्यातून विचारणा केली आणि त्याच्यातून माहिती घेतली. कारण ते गेली 11 वर्ष आपल्या गावाला ते परिपूर्ण लाभलेले शिक्षक आहेत बरं का. आता ते बदली होऊन गेलेले आहेत परंतु त्यांनी बऱ्यापैकी आमच्या गावामध्ये अध्यात्माचा वारसा अतिशय चांगल्या पद्धतीनं मुरवला गेलेला आहे. मुरवला गेला असं आहे की जी वाकडे तिकडे असणारी मंडळीसुद्धा सरळ केली प्रगतीने शब्दाच्या सामर्थ्यावरती. एवढं त्यांच्या शब्दामध्ये सुद्धा फार मोठी ताकद आहे. सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्याबद्दल फार वेगळं सांगायची काय आवश्यकता आहे असं त्याचा अर्थ नाही. पण आजच्या कीर्तनाचा विषय तुम्ही सांगितला तर एवढा जरी घेऊन गेलं तरी पुष्कळ झालं की आपल्याकडं नम्र भाव आला पाहिजे आणि आपल्याचे विकार नाहीसे झाले पाहिजेत. एवढंच होऊन चालणार नाही तर त्याच्याबरोबर 2 महत्त्वाचे विषय आणखी सांगतो की आपलं जे व्यसन आहे हेही सुटलं पाहिजे. मीच परवाच्या वेळेला सांगितलं की ती 2 मुलं आपले तुकाराम महाराजाचा जरा मोठा झाला एक चैतन्य मुसनी मुलगा होता. ही 2 मुलं कायम करतात आमच्या दिंडीमध्ये. कुणाची तंबाखूची पुडी घाऊ दे कुणाची काय मिसळीची डबी घाऊ दे सगळे घेणार आणि ते टाकूनच देणार बरं का. वारीत आल्या तुम्ही वारीतला नियम सगळं सांभाळा. हे सगळं ही लहानपणापासून ही मुलं हे सगळं कार्य करत होती.